श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सप्तशती. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. ओम दत्त परब्रह्माय स्वाहा. चिंतोपंत टोळ सोलापुरात मामलेदार म्हणून काम करीत. कारकुन त्यांचा असत साताऱ्याचा रहिवासी. रजा घेऊन घरी जात माघारी असे परत येत. पंढरपुरासी वाटेत दर्शनासी थांबला. ते काळी पंढरपुरात गोपाळ बुवा महासिद्ध नामे एक अवधूत राहत होते तेतवरी. विठ्ठल दर्शन करून सिद्ध दर्शना जाई कारकुन. गोपाळ सिद्ध त्या पाहून वदले पहा कायती. अहो तुमचे मामलेदार त्यांचे कळवा समाचार. लिहून घ्या सविस्तर पत्र तुमच्या साहेबांना. येत्या काही वर्षात श्री दत्तात्रय अवधूत येऊनी तुम्हा भेटत सेवा त्यांची कराहो. ऐसे करीती भाकित पंढरपुरी गोपाळ सिद्ध. कारकुन येऊन सांगत चिंतोपंत टोळाना. असो स्वामी समर्थ मंगळवेड्यासी होते राहत. लीला करीती अनंत लोकोद्धारा कारणे. नित्य राहती अरण्यात क्वचित येते ग्रामात. 12 वर्षे मंगळवेड्यात ऐसे राहिले श्री स्वामी. भाग्यवंता दर्शन देत लोकदत्तावधूत म्हणत. दिगंबर स्वामी ही म्हणत काही लोक तयाना. बाळकृष्ण नामे सिद्ध होते मंगळवेड्यासी राहत. नित्य जाती अरण्यात दर्शन घ्यावया स्वामींचे. येता बाळकृष्ण भक्त स्वामी कटेवरती ठेविती हात. विठ्ठल रूप दर्शन देत आपुल्या प्रिय भक्तांसी. श्री स्वामी समर्थ बाळकृष्णाची सिद्ध करीत अनेक लीला करीत भक्तोद्धारा कारणे. एका ब्राह्मणा घरी जात वांज गाय दुग्धवती करीत. ब्राह्मण होई विस्मित पाहुणे लीला स्वामींची. बसाप्पा तेली भक्त दर्शना जाई अरण्यात. कंटकशयने श्री समर्थ पाहुणी विस्मित होत असे. मनापासून भक्ती करीत अरण्य स्वामींचे ते वीत. लीला पाहे अद्भुत श्री स्वामी समर्थाच्या. बसप्पा आणि स्वामी समर्थ फिरत असते अरण्यात. असंख्य सर्प दिसत पाहुणी भक्त भीत असे. स्वामी बसप्पा ते सांगत हवे ते तुके घे म्हणत. पागोटे सर्पावरी टाकत एक उचलोने घेत असे. आता घरी जा म्हणती तो जाई ग्रहाप्रती. पागोटे झटके खालती सुवर्ण लगड पडत असे. गेले त्याचे दारिद्र्य तो झाला श्रीमंत. ऐसे महात्म्य अद्भुत श्री स्वामी समर्थांचे. बसप्पा तेली सद्भक्त अक्कलकोट वारी करीत. कृतज्ञतेने सांगत महिमा स्वामी समर्थांचा. एक स्त्री वांज असत वय 65 वर्षे असत. बसाप्पा ती ते म्हणत सेवी स्वामी समर्थांसी. नित्य घेई स्वामी दर्शन दर्शनाविन न घे अन्न. होईल तुझी इच्छा पूर्ण प्रसन्न होता श्री स्वामी. ऐकोनी बसाप्पाची मात वृद्ध स्त्री व्रत घेत. स्वामी समर्थ दर्शनासी अरण्यात नित्य पहाती जात असे. कधी कधी स्वामी समर्थ वृद्ध स्त्रीची परीक्षा पाहत. 2 दिवस होती गुप्त कोठे न मिळती ती लागी. ऐशा परीक्षा अवस्थेत 2 दिवस उपाशी राहत. परिनव्रत सोडित ऐसी निष्ठा तियेची. 2 वर्षे व्रत करीत स्वामी समर्थ प्रसन्न होत. शिरसवृक्ष दावित हा म्हणती चिकयाचा. स्वामी आज्ञे प्रमाण करी चिक सेवन. 1 वर्षात पुत्र निधान लाभले पहा तियेची. बाबाजी भटाच्या विहिरीस
समर्थ कृपे पाणी लागत, यवन भक्ता सिद्ध करीत, अवलिया ख्याती ओतसे. मंगळवेळा अरण्यात, नदी किनारी असती समर्थ, आणखी 2 महासिद्ध प्रगट तेथ जाहले. तिघेही पर्वत चढत, एकमेकांशी बोलत, परी न कोणा कळत, संभाषण तया तिघांचे. कारडतो का एक म्हणे, हा का मारतो तुझ्या म्हणे, असे का करतो तिच्या म्हणे, गुढ भाषा सिद्धांची. लीला विग्रही समर्थ, मंगळवेढ्याहून निघत, पंढरपुरासी येत, दर्शन द्याया भक्तांना. तेथून मोहाळासी येत, भीमा नदी वाटेत, महापुरात प्रवेशत, समर्थ स्वामी सद्गुरु. महापुरात चालती समर्थ, पाणी गुडघाभर होत, लोक होऊन विस्मित, अद्भुत प्रकार पाहताती. गवे स्वामी मोळात, ते समयी होते राहत, स्वामी समर्थांशी सेवित, अति भक्ती करोनिया. तेथून स्वामी निघत, सोलापुरासी पोचत, दत्त दिगंबर अवधूत, दत्त मंदिरी बैसती. चिंतोपंत टोळ दत्त भक्त, ऐसे दत्त दर्शनाथ, पाहुनी स्वामी समर्थ, म्हणी म्हणती अवधारा. हे कोणी सिद्ध पुरुष दिसती, ऐसे टोळ म्हणी म्हणती, तात्काळ समर्थ उत्तर देती, तुला उचापती करीत कशाला. आम्ही असो सिद्ध बुद्ध, यात तुझे काय जात, उगाच उचापती करीत, कशाशी येते हायस तू. टोळ म्हणी म्हणत, हे मनकवडे असावेत, म्हणींचे सर्व जाणत, ऐसे म्हणती मना माझे. आम्ही असू मनकवडे, अथवा असू पूर्ण वेडे, तुझ्या बापाचे काय जाते, म्हणून रागे भरताती. पाहुणे जाणिले अंतर, टोळ करती नमस्कार, म्हणती तू दत्त दिगंबर, समजून मजला आले हो. पंढरपुरी गोपाळ अवधूत, ते भविष्य सांगत, श्री समर्थ दत्तावधूत, भेटती काही वर्षांनी. ते भविष्य खरे जाहले, म्हणून ये चरण भेटले, घरी चला ऐसे विनविले, श्री स्वामींचे ते धवा. स्वामी त्यांचे घरी जात, काही दिन ते तेथे राहत, परी येता मनात, उठून कोठेही जाती ते. स्वामींशी घेऊन सांगात, टोळ अक्कलकोटी जाऊ पाहत, परी स्वामी होती गुप्त, कोठे गेले कळेना. गुप्त होऊन वाटेत, हुमनाबादी प्रगटत, माणिक प्रभू तेथे असत, महासिद्ध अवधारा. आपुल्या आसने बैसवित, प्रभू सवा संगत, हे असते दत्तावधूत, जगद्गुरु सर्व विश्वाचे. हुमनाबाधेऊन निघत, अंबेजोगाईशी जात, योगेश्वरीशी पाहत, समर्थ स्वामी सद्गुरु. तेथेची समीप अरण्यात, दत्त पहाड गुहा असत, गुहेत राहते श्री दत्त, समर्थ स्वामी सद्गुरु. काही दिवस समाधीस्थ, तेथे राहत श्री समर्थ, तेथुनी चाळांबे गावी येत, लीला विग्रही श्री स्वामी. तेथे रामदासी मठात, स्वामी समर्थ होते राहत, लीला करी अद्भुत, शोते तुम्ही अवधारा. स्वामी असती निद्रिस्त, बुवा मठासी टाळे लावित, बाहेर निघोणी जात, कोंडोनिया स्वामीना. काही क्षणानंतर तो जाई नदीवर, स्वामींशी पाये तेथवर, मुलांसवे खेळताना. आश्चर्य त्यांशी वाटत, धावत येई मठात, कुलूप पाहून निश्चित, होऊन उघडे मठाते. परी स्वामी समर्थ, झाले तेथुनी गुप्त, हे पाहून विस्मित, रामदासी होतसे. ऐसे परी फिरत फिरत, प्रज्ञापुरी स्वामी येत, अक्कलकोट स्वामी समर्थ, म्हणून कीर्ती होतसे. राहून अक्कलकोटात, 300 सिद्ध निर्मित, केवळ 20 वर्षात, अगाध महिमा जयांचा.
कोट्यावधी जना उतरले, लक्षावधी चमत्कार केले, अद्भुत सामर्थ्य दाविले महास्वामिनी ते थवरी. समस्त पृथ्वीचा कागद केला, सप्तसागर शाही आणिला, सरस्वती पैसे लिखाणाला, तरी लीला संपेना. ऐशा लीला अनंत, येते पाहू संक्षिप्त, श्री समर्थ लीलामृत अगाध जाना आहे ओ. ओम निरंजनाय विद्महे अवधूताय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात. सर्व देवी देवता स्वरूपाय महादत्त अवधूताय प्रज्ञापूर निवासाय नमन माझे तुझ लागी. हे चरित्र संक्षिप्त तुझे तू निर्माण करीत, तव चरणे लीन होत म्हणून मी सर्वदा. श्री समर्थ वाडमय मूर्ती ऐसी हो ग्रंथ ख्याती, श्रवण पठने सन्मती प्राप्त हो भक्ताना. हे दत्तात्रया गुरुवर्या मजवर्ती करी तू दया, सद्भक्तांशी सदया अन्न वस्त्रा देई तू. तैसेच देई सद्गुण देई सद्गुरु दर्शन, करुणामय ज्यांचे जीवन लोकोद्धारार्थ अवतरले. ओम दिगंबराय विद्महे अवधूताय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात. असो श्री स्वामी समर्थ एवोनी राहती प्रज्ञापुरात, अनेक जना उद्धरित नाना लीला करोनिया. श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय 2 संपूर्ण. श्री स्वामी समर्थ.